एनसीसीच्या माध्यमातून कोकण वैभव सागरी नौका भ्रमण मोहीम आखली गेली आहे। या मोहिमेत महाराष्ट्रातील तब्बल 44 कॉलेजच्या तरुण-तरुणींनी शिळाच्या होडीतून साहसी सागरी सफरीचा आनंद लुटला। मुंबई ते वेंगुर्ला असा तब्बल 10 दिवसांचा 480 किलोमीटरचा चित्तथरारक सागरी प्रवास करतायत। ही मुलं रत्नागिरीत दाखल झाली आहेत। कसा होता आतापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। शिवाजी महाराजांच्या राज्यात आरमाराला खूप महत्त्व होतं। सागरी भागातील राज्य बळकटीसाठी या नौदलाची महत्त्वाची भूमिका होती। 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी डच आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला। त्याची अॅनिव्हर्सरी म्हणून एनसीसीच्या माध्यमातून सागरी नौका भ्रमण मोहीम आयोजित केली जाते। हा चित्तथरारक अनुभव कोकणातली कॉलेज तरुणाई अनुभवतीये। 44 कॉलेज तरुण रत्नागिरीच्या किनाऱ्यावर आलेत। यामध्ये 17 मुली आहेत। पण त्यांनी अनुभवलेला थरार काही वेगळाच होता। शिडाच्या बोटीनं होडीला खेचणारा वारा, त्यात आपल्याला हवं तिथं पाण्यातून वल्हवण्याच्या सहाय्यानं मार्ग काढून जाणाऱ्या या मुलांनी शिडाच्या होडीची अनोखी साहसी सफर अनुभवली। प्रवाहाच्या विरोधात पाण्यातून वल्हा मारताना करावी लागणारी कसरत, वाऱ्यावर झेपावणारी नौका आणि त्याला द्यावी लागणारी योग्य दिशा, हा साहसी खेळाचा निखळ आनंद ही तरुणाई अनुभवते। तुम्ही बघितलं असेल तर वारा एका साईडने जातो, पण त्याचा जे सेल करणं आहे ते आमच्याला ट्रिक माहीत आहे। तो कुठल्या ट्रॅकने घ्यायचा, किती विंडनी घ्यायचा, किती डिग्रीने घ्यायचा ते आम्हाला माहीत आहे। त्यामुळे आम्ही आतापर्यंत 490 त्याचा 50% भाग आम्ही पार्टिसिपेट केला आहे। मुलींसारखं राहू नये। जी मुली आहे तिने एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय केलं तर ते बरं वाटतं। ॲज अ इथे इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर्स पण आहेत, सगळ्यात युनिक वाटतात। जे आम्ही हे इथे करतो आहे, जी ट्रेनिंग चालू आहे, त्याच्यामध्ये मी मुलगी म्हणून हे करेन की मी कशामध्ये कमी नाही आहे। पूर्ण ह्याच्यामध्ये मला पूर्ण सपोर्ट आहे आणि पूर्ण जे इतर जण मुली अजून करू नाही शकत ते मी करू शकते। दर्यावर्दी जीवनाचा आनंद कोकणातील 44 कॉलेज तरुण तरुणींनी अनुभवला। एनसीसीच्या माध्यमातून या मुलांना शिडाच्या होडी चालवण्याचं ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलं। मुंबई ते वेंगुर्ला असा तब्बल 10 दिवसांचा 480 किलोमीटरचा प्रवास करून हे विद्यार्थी रत्नागिरीच्या भगवती बंदरात पोहोचलेत। तरुणाईनं सागरावर स्वार होत एक अनोखा अनुभव गाठीशी मिळवलाय। अथांग समुद्र, त्यावर चालणारा लाटांचा खेळ आणि अशातही या तरुणांनी केलेलं साहस त्यांना आयुष्यभर लक्षात राहील यात शंका नाही। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।